नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मध्ये सीझन 6च्या घरातून शॉकिंग असं डबल इव्हेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. खरंच खूप शॉकिंग ही गोष्ट आहे. मित्रांनो, या आठवड्यात 6 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये प्राजक्ता, करण सोनावणे, आपला छोटू, काळू डॉन, राकेश बापट, त्यानंतर सचिन भाऊ कुमावत आणि आयुष संजीव. तर जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये नक्कीच आपला काळू डॉन आणि आयुष संजीव हे 2 सदस्य बॉटमला होते. आणि याच्यापैकी आयुष जाईल असं जवळपास कन्फर्मच वाटत होतं. कारण आयुषचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम दिसत नाही. गेले दोन्ही आठवडे तो बिग बॉसच्या घरामध्ये दिसला नाही. बिग बॉसच्या घरामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, जे काही भांडण, तंटे, वाद-विवाद किंवा इतर काही, त्याच्यामध्ये आयुष अजिबात दिसला नाही किंवा त्याला बिग बॉस दाखवतही नाही. आणि आयुष हा सध्या आजारी आहे आणि तो अशीच कंबर घेऊन चालताना दिसतो. त्यामुळे तो खूप आजारी आहे असं एकंदरीत पाहायला मिळते. टास्कमध्ये तो 2-3 वेळा दिसला. बाकी पूर्ण आठवडा तो दिसला नाही. त्यामुळे तोच बिग बॉसच्या घरातनं जाईल असं एकंदरीत स्पष्ट झालं होतं. तर सोशल मीडियावर अशा पद्धतीने सांगितलं जाते, की आयुष हा बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय. त्यासोबत सोनावणे वहिनी म्हणजे करण सोनावणे याचं देखील इव्हेक्शन झालं असं सांगण्यात येते. मित्रांनो, आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. आयुष सोबत दुसरं इव्हेक्शन झाले ते म्हणजे करण सोनावणे याचं. करण सोनावणे याला तगडी वोटिंग होत होती. नंबर 1-2 ची वोटिंग त्याला होताना दिसते. जर असं असून सुद्धा करण सोनावणे याचं इव्हेक्शन झालं असेल, तर मग ते खरंच खूप शॉकिंग असेल. मला वाटत नाही की एका आठवड्यात 2 सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर पाठवतील. मित्रांनो, करणचं जर इव्हेक्शन झालं, तर मग त्याला घराबाहेर पाठवणार नाही. त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाईल. करणच्या पश्चात त्याच्या पाठीमागे कोण कसं काय बोलतं, प्राजक्ताचा गेम कसा असेल, हे सगळं त्याला दाखवलं जाईल. त्यामुळे आयुषचं इव्हेक्शन झालं तर ठीक आहे. तसं तो बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळत नव्हता. मेडिकल रिझनमुळे किंवा मग कमी वोटिंगमुळे, कमी कंटेंटमुळे त्याला काढलं तरी चालेल. पण करण हा बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. पुढे नक्कीच तो मास्टर माइंड म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. करणला कदाचित सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं आणि तिथून सगळा गेम तो पाहेल आणि नंतर बिग बॉसच्या घरामध्ये येऊन आपले तो सूत्र हलवू शकतो. मित्रांनो, 2 इव्हेक्शन झालेत असं सांगितलं जातंय. आयुष संजीव आणि करण सोनावणे हे 2 कंटेस्टंट घराबाहेर पडलेत. पण मला असं वाटतं की ठीक आहे, आयुषला घराबाहेर काढतील आणि जर करणचं इव्हेक्शन झालं तर त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. काय वाटतं, 2 इव्हेक्शन झाले असतील का? जर 2 इव्हेक्शन झाले असतील, तर मग आयुष आणि करणचं इव्हेक्शन व्हायला पाहिजेत होतं का? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.